मुलाला IAS अधिकारी मुलगी मिळाली म्हणून आईवडिलांना व कुटुंबियांना मोठा आनंद झाला होता। आपली बायको क्लास 1 अधिकारी आहे म्हणून नवरा मुलगाही खुश होता। यासाठी मोठ्या थाटामाटात लग्नही पार पडलं। पण मधुचंद्राच्या रात्री नवऱ्या मुलीने पतीकडे अशी आगळीवेगळी मागणी केली की ते ऐकून पूर्ण लग्नघर हादरलं। आपली क्लास 1 अधिकारी बायको अशीही मागणी करू शकते याचा नवऱ्या मुलाने विचारही केला नव्हता। पण लग्नाच्या पहिल्याच रात्री त्याला त्याच्या नववधूने चांद तारे दाखवले। वधूचं वागणं पाहून नवऱ्या मुलाच्या पायाखाली जमीनच सरकली। एक अधिकारी उच्च शिक्षित मुलगी अशी मागणी करू शकते यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता। सदर घटना उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यात घडली आहे। उत्तर प्रदेश मधीलच बदायूं जिल्ह्याची रहिवाशी असलेल्या IAS साधनाची सोशल मीडियावर एका मुलाशी मैत्री झाली। हळूहळू त्या मैत्रीचे रूपांतर नात्यात झाले आणि त्यानंतर लग्नही थाटामाटात झाले। क्लास 1 अधिकारी बायको मिळाली म्हणून नवरा मुलगा फार खुश होता। पण काहीच तासात त्याचा आनंद दुःखात बदलला। ज्या साधना IAS अधिकारी सोबत थाटामाटात लग्न झालं ती साधना अचानक गायब झाली। अचानक लग्नानंतर एका रात्रीत वधू बदलली। ज्या क्लास 1 अधिकारी मुलीसोबत मुलाने लग्न केलं होतं तिची ओळख लग्नाच्या पहिल्या रात्रीतच बदलली। नवऱ्या मुलासमोर वधूचं खरं रूप आलं। सोशल मीडियावर IAS अधिकारी असल्याचा दावा करून साधनाईने एका मुलाशी मैत्री केली। मैत्रीचे रूपांतर नात्यात झाले। लग्नही थाटामाटात पार पडलं। लग्नात दागिने भेटवस्तूंवर जोरदार खर्च केला गेला। मात्र लग्नाच्या पहिल्याच दिवशी नवऱ्याकडील मुलांना मोठा धक्का बसला। कथित IAS अधिकारी असलेल्या वधूने 1 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या किमतीचे दागिने, मौल्यवान वस्तू आणि रोकड घेऊन पळ काढला। यामुळे लग्नघरात एकच गोंधळ उडाला। उत्तर प्रदेशमधीलच बदायूं जिल्ह्याचे रहिवासी असलेल्या साधनाने सोशल मीडियावर स्वतःला IAS अधिकारी असल्याचे भासवून एक बनावट प्रोफाईल तयार केले होते। या बनावट खात्याद्वारे तिने बरेलीच्या फरीदपूर येथील अभिषेक नावाच्या मुलाशी ओळख वाढवली। साधना आणि अभिषेकने लग्न करण्याचा निर्णय घेतला। आपल्या घरात IAS अधिकारी मुलगी येणार म्हणून अभिषेकचे कुटुंबीय आनंदात होते। दोन्ही कुटुंबाच्या संमतीने लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। परंतु हा लग्नाचा आनंद फार काळ टिकला नाही। FIR मधील माहितीनुसार लग्नानंतर पती अभिषेकच्या घरी आल्यानंतर साधनाला नवरदेवाच्या कुटुंबियांनी मोठ्या प्रमाणात सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने भेट दिले। मधुचंद्राच्या पहिल्याच रात्री अभिषेक झोपला असताना साधनाने सर्व दागिने रोख रक्कम गोळा करून पळ काढला। काही वेळाने हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला। त्यांनी तात्काळ पोलिसात धाव घेत 1 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली। अभिषेकच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी साधना, तिचे वडील, कुटुंबातील इतर 2 सदस्यांविरुद्ध फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला। बरेली पोलिसांनी आरोपी साधनाचा शोध घेण्यासाठी 3 पथके तयार केली होती। काही वेळातच तिचा माग काढून पोलिसांनी तिला मुद्देमालासहित ताब्यात घेतले। आरोपीने याच पद्धतीने इतरांनाही फसवले आहे का याचा शोध आता पोलीस करत आहेत।